संध्याकाळी घरात तुपाचा अथवा तेलाचा दिवा लावण्याचे महत्त्व एक साधा आणि सकारात्मक विचार. आपल्या संस्कृतीत संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेला घरात आणि तुळशीजवळ तुपाचा अथवा तेलाचा दिवा लावण्याची एक अत्यंत सुंदर आणि साधी पद्धत आहे. अनेकदा धावपळीच्या जीवनात आपण या लहानशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण हा केवळ एक जुना रिवाज नसून यामागे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा एक मोठा विचार हा दडलेला आहे. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्त आणि रात्रीच्या मधला काळ हा संध्याकाळ हा निसर्गातील ऊर्जा बदलांचा काळ असतो. या वेळेत अंधार वाटू लागतो, ज्याला नैसर्गिकरित्या राहू, उदासीनता, आळस आणि नकारात्मकता ग्रहांशी जोडलं जातं. घरात एक छोटासा तुपाचा अथवा तेलाचा दिवा लावल्याने अग्नितत्व, सूर्य आणि मंगळाचं प्रतीक हे जागृत होतं आणि घरातील ही नैसर्गिक नकारात्मकता देखील दूर होते. मानसिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर दिव्याचा शांत आणि उबदार प्रकाश आपल्या मनाला एक वेगळी स्थिरता देतो. दिवसभराच्या कामाचा थकवा, ताणतणाव आणि चिडचिड कमी करण्यासाठी दिव्याची ही सात्विक ऊर्जा खूप मदत करते. ज्या घरात संध्याकाळी शांतता असते आणि प्रकाश असतो, तिथे नेहमी प्रसन्नता टिकून राहते आणि कुटुंबातील संवाद देखील सुधारतो. हा एक अतिशय सोपा आणि मनाला समाधान देणारा बदल आहे. रोज संध्याकाळी देवघरात तुळशीजवळ किंवा उंबरठ्याजवळ एक साधा तेलाचा किंवा तुपाचा दिवा हा नक्की लावा. या छोट्याशा कृतीमुळे घरातील वातावरण शुद्ध होतं आणि घरामध्ये एक प्रकारची नैसर्गिक सकारात्मकता देखील कायम राहते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मेष राशी ऑगस्ट 2026 राशीफल. या घटना घडणार. धाडसाला कर्माची जोड. आता मागे वळून पाहायचं नाही. मेष राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यांपासून तुमची धावपळ, तुमचा मानसिक ताण, सर्व काही करूनही यश उघड पण अनुभव तुम्ही घेतला असेल. पण ऑगस्ट 2026 महिना तुमच्यासाठी एका मोठ्या सुवर्ण काळाची नांदीही ठरणार आहे. कारण 9 ऑगस्टला तुमच्या सुखस्थानातील म्हणजेच तुमच्या चौथ्या घरातील उच्चच्या गुरुदेवांचा उदय हा होत आहे. 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या 5व्या घरात स्वराशीत येत आहे. तुमच्या आयुष्यातील संभ्रमाचे ढग आता हटणार आहे आणि प्रगतीचा सूर्य थेट प्रकाशणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातली पहिली म्हणजेच अग्नितत्वाची रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे तर कधीही हार न मानणारं नेतृत्व, अथांग ऊर्जा आणि कामाचा प्रचंड वेग. मनात आलं की थेट कृती आणि स्पष्ट वक्तेपणा तुम्ही करतात. तुम्ही संकटांना घाबरत नाही तर संकटांवर थेट चालून जातात. हाच तुमचा आक्रमक आणि लढावया स्वभाव या महिन्यात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पुढे घेऊन जाणार आहे. या महिन्याचे मंत्र आहेत धैर्याने घेतलेला प्रत्येक निर्णय आणि कर्मावर ठेवलेला विश्वास माणसाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची देखील ताकद देतो. आता या महिन्याचा तुमचा पॉवर वर्ड आहे फोकस, अर्थात ध्येयावर लक्ष केंद्रित करा. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत गुरुदेव, कारण 9 ऑगस्टला तुमच्या चतुर्थ स्थानात चौथ्या घरात कर्क राशीत असलेल्या उच्चीच्या गुरुचा उदय होत आहे आणि हा उदय तुमच्या सुखसमृद्धीला आणि तुमच्या मानसिक शांततेला प्रचंड मोठं बळ देणारा हा ठरणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाणीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता या महिन्यात तुम्हाला काही 5 महत्त्वाच्या चुका आहेत त्या टाळायच्या आहेत. तर त्या चुका टाळायच्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया. 1 ऑगस्ट पासून शुक्र तुमच्या 6व्या घरात हा नीच राशीत असल्याने गुप्त शत्रू किंवा कायदेशीर बाबींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. 2 ऑगस्टला मंगळ राशी बदलत असल्यामुळे कोणत्याही कौटुंबिक वादात अतिउत्साह किंवा राग देखील दाखवू नका. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने महत्त्वाच्या करारावर सही करताना घाई करू नका. आरोग्याच्या बाबतीत विशेषतः पोटांच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू सांभाळा आणि घाईत गडबड देखील टाळा. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या धनस्थानाचा स्वामी शुक्र 1 ऑगस्ट रोजी 6व्या घरात षष्ठ स्थानात कन्या राशीत सध्या स्वतःच्या नीच राशीत प्रवेश करत आहे. यामुळे महिन्याच्या पूर्वार्धात पैशांची आवक चांगली असली तरी देखील अचानक काही नको असलेले खर्च हे समोर आपल्या येऊ शकतात.
बुध 5 ऑगस्टला चौथ्या घरात, 22 ऑगस्टला 5व्या घरात जाणार आहे. तुमच्या वाणीत आणि महिन्यात जबरदस्त प्रभाव दिसेल. पण 18 ऑगस्टला बुधाचा अस्त होत असल्यामुळे कौटुंबिक व्यवहारात पारदर्शकता ठेवता येत नाही. शब्दांनी मन जिंकता येतं आणि शब्दांनी संपत्ती टिकवता येते. या महिन्याच्या उत्तरार्धात स्थिती तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. परिश्रम तुमचे स्वामी मंगळ 2 ऑगस्टला तृतीय स्थानात तिसऱ्या घरात मिथुन राशीत प्रवेश करत आहे. मंगळाचा हे पराक्रम स्थानातील गोचर तुमच्या हिमतीला आणि आत्मविश्वासाला 4 चांद लावेल. या महिन्यात केलेले व्यावसायिक प्रवास अत्यंत यशस्वी ठरतील. तुमच्या श्रमाचा चीज या महिन्यात नक्की होणार आहे. वास्तू वाहन हा विषय या महिन्यात सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह आहे. चतुर्थ स्थानात उच्चचे गुरुदेव असून 9 ऑगस्टला देखील त्यांचा उदय होऊ शकतो. जर गेल्या काही दिवसांपासून घर, वास्तू किंवा नवीन वाहन घेण्याचं स्वप्न पूर्ण असेल तर ते 9 ऑगस्ट नंतर पूर्ण होण्याचे हुकमी योग आता येत आहेत. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. घरात वातावरण आनंदाचं देखील राहणार आहे. शिक्षण, प्रेम, विवाह, विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्ट नंतर बुधाचे चौथ्या घरातील जे गोचर आहे ते शिक्षणात असलेली एकाग्रता ही कमतरता दूर करेल. अभ्यासाची गती वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये 1 ऑगस्ट नंतर 6व्या घरातील नीच राशीच्या शुक्रामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून अहंकार त्यांना आडवा येऊ शकतो. नात्यात गैरसमज टाळा. विवाह इच्छुकांसाठी 17 ऑगस्ट नंतर काळ हा सुधारणार आहे, कारण सूर्यदेव 5व्या घरात स्वराशीत येत असून विवाहाच्या बोलण्यांना देखील ते गती देतील. तुमच्यासाठी एक प्रश्न. मेष राशीच्या जातकांनो, जेव्हा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाते तेव्हा तुम्ही शांत बसून वेळ निघून जाण्याची वाट पाहता का? तुमचं जे उत्तर आहे ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता जर आरोग्याच्या दृष्टीने आपण विचार केला तर शनी महाराज हे तुमच्या 12व्या घरात व्ययस्थानात मीन राशीत वक्री अवस्थेत आहे. 7.5चा पूर्व टप्पा आणि वक्री शनी यांमुळे पायाचं दुखणं किंवा झोपेच्या तक्रारी देखील तुम्हाला जाणवू शकतात. शरीर निरोगी असेल तर नशीब घडवणं देखील सोपं जातं. 9 ऑगस्ट पासून शुक्र 6व्या घरात नीच राशीत आहे. यामुळे ग्रुप शत्रू डोकं वर काढू शकतात. 9 ऑगस्टला 6व्या घराचा कारक असलेला उदन्मुख उच्चेचा गुरुची जी शुभदृष्टी आहे ती तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून देणार आहे. जुने कर्ज फेडण्याचे देखील मार्ग मोकळे करेल. 2 ऑगस्टला मंगळाचे 3ऱ्या घरात गोचर आणि 17 ऑगस्टला सूर्याचं 5व्या घरात स्वराशीत येणं तुमच्या करिअरसाठी अत्यंत गेम चेंजर हे ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या नवीन संधी किंवा पदोन्नती किंवा पगारात वाढ मिळवण्याचे संकेत या वेळेला मिळत आहेत. व्यावसायिकांसाठी देखील ऑगस्टचा उत्तरार्ध नवीन ग्राहक आणि मोठा आर्थिक नफा घेऊन येत आहे. मेष राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, महाभारतात जेव्हा अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश केला तेव्हा ग्रहांची स्थिती आणि आजूबाजूचे योद्धे त्याला अनुकूल नव्हते, पण त्याच्याकडे एकच गोष्ट होती, ते म्हणजे विलक्षण धाडस. मेष राशी अभिमन्यूसारखी धाडसी रास आहे. ऑगस्ट महिन्याचा पूर्वार्ध जरी चक्रव्यूहासारखा वाटत असला तरी तुमच्याकडे मंगळाचे आणि गुरुचे बळ आहे, जे तुम्हाला विजयी बनवेल म्हणजेच बनवेल. प्रिय भगिनींनो, 1 ऑगस्ट पासून शुक्र 6व्या घरात हा नीच राशीत जात आहे. हार्मोन्स किंवा थकव्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. 17 ऑगस्ट नंतर कार्यक्षेत्रात आणि कुटुंबात तुमचं वर्चस्व आणि मानसन्मान देखील वाढणार आहे. आता 12व्या घरातील वक्री शनीमुळे ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांचे विकार किंवा नसांचं दुखणं देखील जाणवू शकतं. सकाळी फिरणं, थोडं ध्यान करणं, जर तुम्ही ध्यान केलं तर आरोग्यात तुमच्या उत्तम सुधारणा तुम्हाला पाहायला मिळेल. 2026 ऑगस्ट मधील सगळ्यात मोठे शुभ संकेत म्हणजे 9 ऑगस्टला सुखस्थानात 4थ्या घरात अस्त असलेल्या उच्चेचा गुरुदेवांचा उदय आणि 17 ऑगस्टला सूर्यदेवांच्या 5व्या घरात स्वराशीत आगमन. महिन्याच्या 15 तारखेच्या नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. बृहस्पतीचे जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा मेष राशीचा स्वामी मंगळ हा 3ऱ्या या घरात पराक्रम स्थानात बलवान असतो आणि 4थ्या घरात उंचीचा गुरु उदित होतो, तेव्हा कल्याणकारी योग देखील निर्माण होतो. ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या स्वबळावर आणि बुद्धीच्या जोरावर आपण किती महिन्यात अशक्य गोष्टी या शक्य करून दाखवल्या.
आता जर आपण ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घेतला तर तिसऱ्या घरातील मंगळ हा तुम्हाला सांगत आहे की भीती सोडा आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. 6व्या घरातील तुम्हाला नीच शुक्र असं सांगतो की गुप्त शत्रूंवर बारीक लक्ष ठेवा पण गाफील राहू नका. अस्त असलेले आणि उदय होणारे गुरुदेव तुम्हाला सांगत आहे की मानसिक शांती हाच तुमचा सगळ्यात मोठा विजय आहे. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात मार्केटिंग, स्पोर्ट्स, सरकारी, कंत्राट, रिअल इस्टेट या क्षेत्राशी निगडित असलेल्या जातकांनी 17 ऑगस्ट नंतर मोठे धाडसी निर्णय देखील घ्यावे. कारण यश तुमचंच असेल. भूतकाळातील काय गमावलं यापेक्षा वर्तमान काळात काय कमवू शकतो हा विचार माणसाचं भविष्य बदलतो. लाभेश शनी जरी वक्री असेल तरी 11व्या घराचा मालक असल्याने तुमच्या नियमित उत्पन्नात खंड पडणार नाही. 9 ऑगस्ट नंतर गुरुचा उदय झाल्यामुळे तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल. परदेश प्रवासाचे किंवा परदेशी कंपन्यांकडून कामाचे योग येतील. ऑगस्ट नंतर देखील वेगाने तुमची परिस्थिती हळूहळू सुधारेल. आता आपण स्कोर व पैसा या दृष्टीने स्कोर्ड कार्ड बघूया. पैसा 10 पैकी 7.5, प्रेम 10 पैकी 7, करिअरमध्ये तुम्हाला 10 पैकी 8.5, आरोग्याच्या दृष्टीने 10 पैकी 7, कुटुंबाच्या दृष्टीने 10 पैकी 8, तुम्हाला 10 पैकी 8 गुण देत आहेत मानसिक शांती आणि 10 पैकी 7.5 गुण. आता तुमच्यासाठी शुभ असलेले दिवस म्हणजे 2, 11, 20 आणि 29 या दिवशी महत्वाची कामं करा. ऑगस्ट या दिवसात वादविवाद आणि घाईघाईत मोठी गुंतवणूक टाळू शकता तुम्ही. आता तुम्हाला या ठिकाणी उपाय काय करायचे आहेत. मंगळवारी मारुती रायाला शेंदूर अर्पण करून हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण वाचा. 9 ऑगस्ट पर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम स गुरुवे नमः या मंत्राचा जप करा. 6व्या घरातील शुक्राच्या शांततेसाठी पांढऱ्या वस्तूंचं तांदूळ, साखर दान करा. मुंगा अंगठी किंवा तांब्याची अंगठी वापरल्यास निर्णय क्षमता आणि ऊर्जा ही योग्य दिशेने कार्य करेल. मेष राशीच्या जातकांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. काळोख कितीही गडद असला तरी सूर्याला उगवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. 17 ऑगस्ट नंतर तुमच्या नाही तर तुमच्या आयुष्यातील यशाची एक नवी पहाटही नक्कीच उजाडणार आहे. ग्रीन दिशा देतात पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे देखील तुमच्या कर्मावरच अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.